देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड औरंगाबाद तर्फे सुरू करण्यात आलेल्या देवगिरी बँक फिटनेस क्लब तर्फे आयोजित आरोग्यम धनसंपदाच्या आजच्या सत्रात मी सर्व उपस्थितांचं स्वागत करते। आजच्या प्रशिक्षणाच्या प्रशिक्षक ईशानी देशमुख मॅम, बँकेचे अध्यक्ष माननीय किशोरजी शितोळे, सर्व कर्मचारी वृंद व उपस्थितांचे मनपूर्वक स्वागत करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया। आता मी या कार्यक्रमाच्या प्रशिक्षिका ईशानी देशमुख मॅम यांचा परिचय करून देते। ईशानी देशमुख मॅम यांनी BSc होम सायन्स विथ न्यूट्रिशनिस्ट ऍज मेजर केले आहे। मॅम योगा ट्रेनर आहे, तसेच मॅट पिलेटिस ट्रेनर आहेत। ऑनलाईन योगा पिलेट्सचे क्लासेस घेतात आणि सध्या फ्रीलान्सर न्यूट्रिशनिस्ट म्हणून काम करत आहेत। ईशानी मॅम, तुमचे मनपूर्वक स्वागत। मी ईशानी मॅमना अशी विनंती करेल की त्यांनी पुढील मार्गदर्शनाला सुरुवात करावी। धन्यवाद। परत एकदा देवगिरी बँक आणि सगळी टीम आणि देवगिरी बँकेचे अध्यक्ष यांनी मला परत एकदा ही संधी दिली आहे हे 4 सत्र घेण्याची। तर आजच्या सत्राचा जो विषय आहे योगा, स्ट्रेस आणि एन्झायटी यासाठी। तर स्ट्रेस आणि एन्झायटी अगेन मागच्या दोन्ही सत्रांसारखा हा विषय सुद्धा एक लाईफस्टाईल डिसऑर्डरशी रिलेटेड आहे। आपली जी जीवनशैली आहे सध्याच्या काळामध्ये आपण ज्या प्रकारे कामाला अप्रोच करतो, आपण ज्या प्रकारे आपल्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींना अप्रोच करतो आणि ज्या काही गोष्टी आपण आपल्या आयुष्यात इन्व्हॉल्व करतो या सगळ्यातून जीवनशैली निर्माण होते। आणि एन्व्हायरमेंटल फॅक्टर आहे किंवा आपल्या कामाचं स्वरूप, ह्या बऱ्याच गोष्टी आपल्या जीवनशैलीवर इफेक्ट करतात। सो कधी कधी ह्या सगळ्यांचा जो परिणाम असतो तो काही प्रमाणात चांगला असतो, कधी वाईट असतो। तर आपण ज्या गोष्टींनी आपल्या हेल्थवर वाईट परिणाम होणार आहेत त्या गोष्टींवर फोकस करू। तर कामाचा स्वरूप म्हणजे कामाच्या स्वरूपातून आपल्याला आनंद मिळतो, आपण आपल्या आवडीचं काम करतो, परंतु ते आपण किती प्रमाणात आपल्या हेल्थला ग्रांटेड धरून करतोय, किती प्रमाणात त्याला गृहीत धरून करतोय हेही महत्वाचं असतं। काही गोष्टी ज्या असतात आरोग्याशी निगडीत ह्याला ऑप्शन नसतो, म्हणजे आपण असं नाही म्हणू शकत की मला ह्या गोष्टीत आनंद मिळतोय म्हणून मी करेन। हेल्थ ही एक वेगळा फॅक्टर असतो आणि इट्स नॉट अ पार्ट ऑफ युअर लाईफ। आपण असं म्हणू शकतो की तो ऑप्शन नाहीये, तो आपण चूज नाही करत, तो आपण त्याची आपण काळजी घ्यावीच लागते। सो काही गोष्टींमधनं आनंद मिळतो आणि काही गोष्टी आपल्याला आपल्या सर्व्हायव्हल साठी कराव्या लागतात आणि जीवनशैलीमध्ये या सगळ्या फॅक्टर्सचं मिश्रण असतं। सो एक्सरसाइज आणि डाएट ह्या 2 गोष्टी तर आल्याच जीवनशैलीमध्ये, ज्याच्याने आपण हे जे वाईट परिणाम आहे ते आपण पुसून टाकू शकतो आणि व्यवस्थित आपली जीवनशैली ठेवू शकतो। तेव्हा आपण ह्या गोष्टींकडे लक्ष देतो, आपला आहार, आपलं आरोग्य आणि आपलं एक्सरसाइज, व्यायाम ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देतो, तेव्हा नक्कीच जीवनशैली चांगली होते आणि आपण त्या गोष्टींमधनं आनंद घेत असतो। आपलं काम किंवा आपल्या आवडी निवडी किंवा जे काही असेल त्या गोष्टीतनं जो आनंद घेतो तो दुप्पट होतो। सो आरोग्यामध्ये जेव्हा आपण आहार आणि व्यायाम ह्या गोष्टींचा उल्लेख करतो तेव्हा मानसिक आरोग्य आणि फिजिकल आरोग्य ह्या दोन्ही गोष्टी येतात। तर फिजिकली जे आपण म्हणजे शारीरिक ज्या गोष्टी आपण करतो म्हणजे व्यायाम किंवा व्यायाम सोडून ज्या हालचाली आपण करतो ह्या सगळ्या आहेत। आणि मानसिक ह्याच्यामध्ये आपण आपले विचार, पण आपलं मन घट्ट करण्यासाठी काय करतो ह्या सगळ्या गोष्टी आहेत। योगामध्ये ह्या दोन्हीला मिळून असणारे बरेच व्यायाम प्रकार आहेत आणि बरेच प्राणायाम आहेत, मेडिटेशन माहितच असते। या सगळ्या गोष्टींनी आपण आपलं मानसिक आणि फिजिकल हे दोन्ही प्रकारचं आरोग्य चांगलं ठेवू शकतो। आणि
तेच आपल्याला स्ट्रेस आणि एन्झायटी या दोन्ही गोष्टींमध्ये हेल्प करतं. तर स्ट्रेस आणि एन्झायटी का क्रिएट होते? बेसिक रिझन, स्ट्रेस हा नेहमी वाईटच असतो असं नाही. स्ट्रेस हा चांगला पण असतो. तो चांगला स्ट्रेस म्हणजे जो स्ट्रेस घेऊन आपण आपल्या कामामध्ये, आपण आपल्या डेली लाईफमध्ये प्रगती करत असतो. बिकॉज एक प्रकारचं टेन्शन अँड स्ट्रेस हा आपल्याला पुश करत असतो काही नवीन गोष्टी करण्यासाठी, काही वेगळं करण्यासाठी. परंतु हा स्ट्रेस जर खूप प्रमाणात वाढला आणि त्याचं स्वरूप बदललं, ते वाईट प्रमाणात आपल्या हेल्थवर जर परिणाम करायला लागलं, लाईक आय सेड, हेल्थ हा ऑप्शन नाहीये. तर हेल्थ हा पार्ट ऑफ लाईफ नसून हे आपल्याला कंपल्सरी लक्षात ठेवायचं आहे. हेल्थ चांगली राहील तरच पण आपल्या म्हणजे पूर्ण आयुष्यात चांगलं जगू शकतो. एक क्वालिटी ऑफ लाईफ त्याला असू शकते. आणि नक्कीच आपण आपल्या सगळ्या गोष्टींचा आनंद तेव्हा पूर्णपणे घेऊ शकतो जेव्हा आपण आपल्या हेल्थ वाईज एका चांगल्या स्टेजला असतो. सो स्ट्रेस हा वेगळ्या वेगळ्या प्रकारचा असतो. कधी तो मानसिक, शारीरिक असतो, कधी तो डिसीजने येतो, कधी एखाद्या सिच्युएशनमुळे येतो. तर ह्या सगळ्याशी बॅटल कसं करायचं? योगा थ्रू देर आर मेनी वेज की आपण स्ट्रेस आणि एन्झायटी ही स्ट्रेसचं पुढचं स्वरूप आहे. की एन्झायटी का होते? समटाइम्स मे बी आपण स्वतः डाऊट करत असतो म्हणून, कधीतरी आपण ओव्हरथिंक करत असतो म्हणून, डेफिशियन्सीजमुळे, ज्या फिजिकली डेफिशियन्सीज क्रिएट होतात त्याच्यामुळे. हा जो तिसरा प्रकार आहे हा क्लिनिकल प्रकार आहे आणि ह्याच्यावर काही टेक्निकल मेडिकली आपण जर काही उपचार केले तर आपण त्यातनं बाहेर पडू शकतो. एन्झायटी ही नेहमीच आपल्या हातात असते असं नाही. ती बऱ्याच गोष्टींनी क्रिएट होते. तो नक्कीच जे लोक एन्झायटी थ्रू जातात आणि डे टू डे लाईफ मध्ये सुद्धा आपण एन्झायटी थ्रू जातो, या सगळ्यालाच एका चांगल्या जीवनशैलीने आपण या सगळ्यातनं बाहेर पडू शकतो. तर योगामध्ये असे काय गोष्टी आहेत? तर फिजिकल एक्सरसाइज पहिली गोष्ट. जेव्हा आपण एक्सरसाइज करतो, जेव्हा आपण आसना प्रॅक्टिस करतो, तेव्हा आपल्या ब्रेन मध्ये चांगले हॉर्मोन्स क्रिएट होतात. अगेन स्ट्रेस आणि एन्झायटी या दोन्ही गोष्टींसाठी चांगले हॉर्मोन्स हे असे आहेत की ते त्या दोन्ही गोष्टींना बाजूला करतील आणि आपल्याला नीट विचार करायला चान्स देतील. ओके, सेरोटोनिन हे जे एक हॉर्मोन आहे आपल्या बॉडीमध्ये, आणि मेलाटोनिन जे आपल्याला रिलॅक्स करतं, हे अशा काही प्रकारचे जे हॉर्मोन्स आहेत ते आपल्याला चांगला विचार करण्यासाठी, रिफ्रेश करण्यासाठी आणि स्ट्रेस आणि एन्झायटीला चांगली एक फाईट देण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि जेव्हा आपण एक्सरसाइज करतो, फिजिकल एक्सरसाइज लाईक सायकलिंग, रनिंग, योगा, जिमिंग, कुठल्याही प्रकारचं ज्याच्यामध्ये आपण हार्टबीट आपले वाढतात किंवा आपण आपल्या बॉडीला पुश करतो, स्ट्रेंथ ट्रेनिंग करतो किंवा योगा करतो. योगामध्ये आपण आपल्या बॉडीला पुश करत असतो. कुठल्याही आसनामध्ये ते डीपन करण्यासाठी आपल्या बॉडीला आपण सांगत असतो की आपण इथे कम्फर्टेबल आहोत. आपण आपल्या अनकम्फर्टेबल झोन मध्ये जात असतो, तेव्हा आपण हे सगळे हॉर्मोन्स सिक्रीट करण्यासाठी हेल्प करत असतो. सो अगेन हा एक फॅक्टर झाला. आणि सेकंड फॅक्टर विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, ब्रीदिंग. तर मागच्याही दोन्ही सत्रांमध्ये मी हे बऱ्याचदा सांगितलेलं आहे की आपण योग्य प्रकारे ब्रीथ करत नाही, त्याच्यामुळे अनेक गोष्टींना आपल्याला फेस करावं लागतं. त्याचा एन्झायटी वन ऑफ देम आहे. नक्कीच डायबिटीज किंवा कॉन्स्टिपेशन अशा ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा ह्यातनंच अराईज होतात. आपलं ब्रीदिंग, आपण ब्रीदिंग करताना नेहमी या अप्पर बॉडीचाच उपयोग करतो. नाकापासून ते अप्पर चेस्ट पर्यंतच ब्रीथ करतो. आपल्याला नॅचरली ब्रीदिंग करण्यासाठी देवाने पोटापासून ब्रीथ करण्याची ताकद दिलेली आहे.
अगदी बाळ असताना आपण अगदी बेली ब्रीदिंग व्यवस्थित करायचो. आपल्या जवळचे प्राणी सगळ्यांकडे, म्हणजे बऱ्याच लोकांकडे पेट्स असतील, त्यांनी त्यांच्या पेट्सकडे बघितलं तर त्यांचं स्टमक नेहमी वर खाली होत असतं ब्रीदिंग. आपलं फक्त योगा करताना होतं. जेव्हा आपल्याला कपालभाती करायची असते, जेव्हा आपल्याला प्राणायाम करायचं असतं, तेव्हाच आपण आपल्या बेली ब्रीदिंग थ्रू जातो. पण हे खूप इम्पॉर्टंट आहे की त्यांची बसून कामाची पद्धत आहे. आणि इव्हन ज्यांना फील्ड वर्क अशा प्रकारचं कोणाला असेल तर त्या सगळ्यांनी आपल्या ब्रीदिंगकडे लक्ष देण्याची गरज आहे. स्पेशली बैठी जीवनशैली असणाऱ्या लोकांनी. का तर आपण नेहमी म्हणजे जास्तीत जास्त वेळ बसून राहण्यासाठी आपली बॉडी क्रिएट नाही झालेली. आपल्याकडे मसल्स आहेत, आपण हालचाल केली पाहिजे. जी एनर्जी आपण इन करत आहोत कुठल्याही प्रकारात, म्हणजे अन्न किंवा श्वास, ती कुठेतरी वापरल्या गेली तर न्यूट्रियंट्स ब्रेकआउट होतील आणि ते सगळ्या शरीरभर आपल्याला चांगले इफेक्ट्स प्रोव्हाइड करतील. पण लाईक आय सेड, जीवनशैली बदललेली आहे, बऱ्याच गोष्टी इझी झालेल्या आहेत आणि बऱ्याच गोष्टींमुळे कामाचं स्वरूप बदललेलं आहे. तर हे जे बदललेलं स्वरूप आहे त्याशी कोपअप करण्यासाठी आपण काय करू शकतो? तर आपण आपल्या ब्रीदिंगकडे लक्ष देऊ शकतो. आपण फिजिकल एक्सरसाइज वाढवू शकतो, किंवा जे एक्सरसाइज मध्ये येत नाही त्या हालचाली, त्याला नीट एक्सरसाइजेस असं म्हणतात. तर ते म्हणजे काय? तर ते डेली कोर्स, कधी वाकून काही उचललं, कधी घर झाडलं, कधी भांडी लावली, भांडी घासली, ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या एक्सरसाइज मध्ये येत नाही, परंतु ह्या सगळ्या गोष्टींनी आपलं शरीर हे फिट राहतं. एक्सरसाइज, नॉन एक्सरसाइज, ह्या दोन्ही ज्या गोष्टी असतात, या दोन्ही ज्या हालचाली असतात त्या आपल्या बॉडीसाठी, ब्रीदिंगसाठी इम्पॉर्टंट असतात. सेकंड, ब्रीदिंग. आपण ब्रीदिंग करण्यासाठी जेव्हा आपल्या बॉडीला ट्रेन करतो, जेव्हा आपण योगा करत असतो, तेव्हा आपण आपल्या बॉडीला ट्रेन करतो आणि ते माइंडफुली केलेलं हवं. त्या योग्यच आपण अचीव्ह करू शकतो की आपण पूर्ण 24 तास दिवसाचे अगदी झोपलेले असताना सुद्धा प्रॉपर ब्रीथ करणार आहोत, की बेलीपासनं, आपल्या रूट्स पासून आपण इनहेल करून कम्प्लीट एक्झिलेशन करणार आहोत. सो हे ठरवायचं आहे सगळ्यांनी, कारण कुठलाही लाईफस्टाईल डिसऑर्डर त्याचं मेजर मूळ कारण हेच असतं की आपण शॅलो ब्रीदिंग करतो. सो माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की आपण ब्रीदिंगकडे आता जास्तीत जास्त लक्ष देऊया. आजच्या सेशन मध्ये मी एक योगा फ्लो घेणार आहे, ज्याच्यामध्ये मी ब्रीदिंग आणि एक्सरसाइज या दोन्ही गोष्टी एकत्र घेणार आहे. तर आपण सुरू करूया. सगळ्यांनी मॅटच्या मध्यभागी बसायचं आहे, सुखासनामध्ये. दोन्ही हात गुडघ्यांवर. कॉन्सन्ट्रेट करायचं मध्यभागी शरीराच्या सेंटरला और नाभीवर कॉन्सन्ट्रेट करायचं. इनहेल आणि एक्झेल. हात जोडायचे. 1 ओम followed by 3 शांती. Inhale with exhalation. Om. शांति, शांति. हात परत गुडघ्यांवर. हळूहळू डोळे उघडायचे आहेत. तर आता आपण जे आसना प्रॅक्टिस आज करणार आहोत ती अशी एक आसन, मग दुसरं, तिसरं असं न करता एका फ्लो मध्ये करणार आहोत,
ज्यावेळी आपण आपल्या श्वासावर सुद्धा फोकस करू शकू आणि कंटिन्युअस आपली बॉडी मूव्ह होत राहील एका रिदम मध्ये, ज्यातून आपण आपला स्ट्रेस, एन्झायटी, व्हॉटएव्हर जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सगळे रिलीज करू, आपण आपल्या बॉडीला रिलॅक्स करू शकतो. तर योगा फ्लो का, आसना प्रॅक्टिस का नाही, ह्याला काही असं फिक्स असं नाही की आपण आसना प्रॅक्टिस केली तर नाही करू शकणार, असं नाहीये. परंतु जेव्हा आपण आपल्या बॉडीला अशा एका रिदमिक मोशन मध्ये एकातून दुसऱ्यात, दुसऱ्यातून तिसऱ्यात असे मूव्ह करतो आणि आपलं ब्रीदिंग त्याच्यासोबत मॅच करतो, तेव्हा नक्कीच ब्रेन मध्ये डिफरंट हॉर्मोन्स क्रिएट होतात, डिफरंट एन्व्हायरमेंट क्रिएट होतं, आपण आपलं सराउंडिंग चेंज करतो, आपण आपल्याला जास्तीत जास्त कनेक्ट होतो. सो तेच हवं आहे आपल्याला स्ट्रेसमधनं बाहेर पडायचं, एन्झायटीमधनं बाहेर पडायचं, आणि या दोन्हीसाठी ब्रीदिंग इम्पॉर्टंट आहे आणि शरीराची हालचाल होणं इम्पॉर्टंट आहे. आपण जेव्हा स्वतःला जास्तीत जास्त कनेक्ट होतो तेव्हा आपण स्वतःबद्दल जास्त केअर करतो. लाईक सकाळी उठणं ही गोष्ट खूप अवघड आहे बऱ्याच लोकांसाठी, आणि आपण असं म्हणजे अज्युम करतो की बिकॉज आपल्याला झोप येत असते म्हणून आपण सकाळी उठत नाही, तर तसं नाहीये. ऍक्च्युली आपण स्वतःची तेवढी काळजी घेत नाही, हे रिझन असतं. आपण इनफ स्वतःला चान्स देत नाही आपल्यासाठी काहीतरी चांगलं करायला. तर नक्कीच थोडासा कम्फर्टेबल झोन मधनं बाहेर येऊन काहीतरी करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. स्ट्रेस आणि एन्झायटी ही त्यातूनच क्रिएट होते की जेव्हा आपण स्वतःची नीट काळजी घेत नाही तेव्हा बॉडी हे इफेक्ट दाखवायला लागते, हा स्ट्रेस क्रिएट होतो. आपल्याला रिझन माहिती असतं पण आपण ते टाळत असतो. आपल्या ब्रेन मध्ये सुद्धा आपण बॅटल करत असतो आणि त्याच्याने तो स्ट्रेस वाढत असतो. तर कधीही ह्या फ्लो थ्रू, ब्रीदिंग थ्रू किंवा काही आसना प्रॅक्टिस थ्रू आपण स्वतःमध्ये जेव्हा कनेक्ट होतो, आपण स्वतःला जो चान्स देतो की येस आय कॅन टेक केअर ऑफ माय सेल्फ, मी हा स्वतःला चान्स देतीये, दॅट मीन्स यू आर कमिंग आउट ऑफ दॅट स्ट्रेस, दॅट एन्झायटी, वॉट एव्हर यू आर बॅटलिंग विथ. ओके, नक्कीच हे काही बेस्ट सोल्युशन नाही आहे, परंतु हे वन ऑफ द सोल्युशन आहे. यू शुड include yoga exercise in your daily routine, ज्याने आपण आपल्या स्वतःशी खूप चांगल्या प्रकारे कनेक्ट होतो. आणि नक्कीच आपण आता सुरू करूया. ओके, ठीक आहे. तर अगदी सिंपल एक्सरसाइजेस आहेत, सगळ्यांनी माझ्या मागे फॉलो करायचे आहेत. मी अगदी हळूहळू फ्लो मध्ये पुढे जाणार आहे. पाठ बसायचं, क्रॉस लेग सुखासना, हात गुडघ्यांना ठेवायचे आहे ओपन डिरेक्शन मध्ये. आता आपला जो उजवा हात आहे तो डाव्या साईडने आपल्या कमरेच्या इथून पुढे आणायचा आहे. नक्कीच हे फ्लेक्झिबिलिटीवर डिपेंड असेल. सो ज्यांना पुढे आणायला जमत नाहीये त्यांनी पाठीवर ठेवला तरी चालणार आहे. आपल्या डाव्या हाताने उजवा हात होल्ड करायचा आहे आणि तो अगदी हळूहळू डाव्या साईडला पुढे आणायचा आहे. ज्यायोगे आपला उजवा खांदा पूर्णपणे मागच्या दिशेने खेचला जाईल आणि स्ट्रेच बसेल. तर तो हळूहळू खेचायचा आहे. या हाताला आपल्याला जास्त त्रास द्यायचा नाहीये, आपल्याला फक्त उजव्या हाताला स्ट्रेच द्यायचा आहे. खूप जोर लावून तो पुढे आणायची गरज नाही. एक हलकासा स्ट्रेच घ्यायचा आहे. मान ही डाव्या साईडने स्ट्रेच करायची, उजव्या साईडने स्ट्रेच करायची, डाव्या साईडला वळवायची आहे. तर हात चेंज करायचा आहे. आता डाव्या हाताला स्ट्रेच द्यायचा आहे, डाव्या खांद्याला स्ट्रेच द्यायचा आहे. अगेन ओव्हर स्ट्रेच करायची काहीच गरज नाहीये. आता डाव्या साईडने मान स्ट्रेच करायची आहे हळूहळू आणि रेडी. बॉडी ओपनिंग अप कुठल्याही आसना प्रॅक्टिसच्या आधी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. दोन्ही हात वरच्या दिशेने उचलायचे आहेत, हात जोडायचे आहेत. इनहेल, एक्झेल, इनहेल,
एक्झेल, श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. एक्झेल, अप्पर बॉडी पूर्णपणे वरच्या दिशेने ओपन अप करायची आहे. इनहेल, एक्झेल, हात खालच्या दिशेने, दोन्ही बाजूंना खांद्याच्या दिशेत सरळ. इनहेल, एक्झेल, इनहेल, एक्झेल, खांद्याच्या रेषेत सरळ समोर. इनहेल, एक्झेल, पहली एंगेज करायचे आहे ब्रीदिंग मध्ये. इनहेल, एक्झेल, हात मागच्या दिशेने, फिंगर सेंटर लॉक करायचं. शोल्डर्स मागच्या दिशेने स्ट्रेच करायचे आहेत हळूवारपणे, खूप जोरात नाही. परत एकदा इनहेल आणि एक्झेल. परत एकदा हात समोर आणायचे आहेत गुडघ्यांवर आणि आता खालच्या दिशेने झुकायचं आहे. कंपल्सरी नाहीये की डोकं टेकवायचं खाली, पण जास्तीत जास्त खाली जायचा प्रयत्न करायचा आहे विथ एक्झुलेशन. एक्झेल करत हळूहळू खालच्या दिशेने जायचं आहे. बॅक स्ट्रेच करायची आहे, जितकं खाली जाता येईल तेवढं खाली जायचं आहे आणि एका जागी पॉस्चर मेंटेन करायचं आहे. इनहेल, एक्झेल, इनहेल करत हळूहळू वर यायचं. आता नेक्स्ट पोझिशन ॲनिमल पोझिशन मध्ये जायचं आहे. इथे आपले हात पूर्णपणे मोकळे ठेवायचे. रिस्ट, एल्बो, शोल्डर एका लाईन मध्ये आणि पाम कम्प्लिटली ओपन ठेवायचे आहे. टोज ऍक्टिव्ह, टोज कर्ल म्हणजे हे टोज आपले जे बोट आहेत पायाची ती मॅट वर ठेवायचे आणि आपली टाच मात्र वर ठेवायची. त्या प्रकारे टोज ऍक्टिव्ह ठेवायचे आणि इथे आपले जे पाम्स आहेत ते फोल्ड करायचे आहे. ज्यावेळी आपला जो तळहात आहे तो सिलिंगच्या दिशेने, परंतु आपली बोट आपल्या दिशेने फेस करते. अशा प्रकारे दोन्ही हात फोल्ड करायचे. ब्रीथ करायचं. इनहेल, एक्झेल आणि हळूहळू आपल्या बटक्स मागच्या आपल्या टाचांच्या दिशेने न्यायचं आहे. एक स्ट्रेच घ्यायचा आहे फोरआर्मला. रिलॅक्स करायचे आहेत हात. परत तळहात मॅटवर आणि इथे आपण एक कॅट अँड काऊ स्ट्रेच करणार आहोत आणि तो ब्रीदिंग सोबत सिंक्रोनाइज करायचा आहे. इनहेल, कॅट पोझिशन मध्ये जायचं आहे. एक्झेल, मिड बॅक वरच्या दिशेने. इनहेल, चेस्ट खालच्या दिशेने, मान वर, टेलबोन अप, टेलबोन डाऊन, मिड बॅक वर, नेक डाऊन. परत एकदा कॅट, टेलबोन अप, चेस्ट डाऊन, चेस्ट अप, टेलबोन डाऊन. हळूहळू स्पाइन ऍक्टिव्हेट करायचा आहे. कॅमल, कॅट, कॅमल और काव आणि रिलॅक्स करायची आहे बॅक. ओके, इथून पुढे आपला जो उजवा पाय आहे तो दोन्ही हातांच्या मध्ये आणायचा आहे. इथे इनहेल करायचं, बॉडी ओपन अप करायची आहे. एक्झेल, इनहेल आणि एक्झेल. ओके, आता थोडा समोरचा पाय मागे आणून बॉडी बॅलन्स करायचे. दोन्ही हात सोडायचे. दोन्ही हात सोडून हात वरच्या दिशेने वळवायचे. बॉडी बॅलन्स करायची आहे. इनहेल, एक्झेल करत खाली जायचं आहे. इनहेल,
परत एकदा दोन्ही हात वर, एक्झेल. दोन्ही हात खालच्या दिशेने, इनहेल. हात वर, एक्झेल. हात खालच्या दिशेने आणि रिलॅक्स करायचं आहे. परत एकदा अश्वसंचालन मध्ये जायचं आहे. उजवा पाय मागे, डावा पाय पुढे. एकदा इथे सेटल व्हायचं आहे. जर कोणाचा कुठला हात खाली टेकत नसेल तर ते कमरेवर ठेवू शकतात किंवा फक्त फिंगरटिप्स डाऊन ठेवू शकतात किंवा फक्त फिंगरटिप्स पॉइंटेड ठेवू शकतात. कारण आपल्याला आपल्या हाताचा, एका हाताचा आणि पायाचा पूर्ण आधार आहे. तर हात कमरेवर ठेवू शकता, काही हरकत नाही. इथे थांबायचं आहे. ब्रीद इन, ब्रीद आउट, ब्रीद इन, ब्रीद आउट. परत एकदा हात सोडायचे आहेत. पाय थोडा मागे आणायचा सो दॅट आपण बॅलन्स करू शकू. इनहेल करत दोन्ही हात वर, एक्झेल करत डाऊन, इनहेल करत अप, एक्झेल डाऊन, इनहेल अप, एक्झेल डाऊन, इनहेल अप, एक्झेल. अश्वसंचालन रिलॅक्स करायचं आहे. दोन्ही पाय परत मागे आणायचे आहे. आता इनहेल इथे, एक्झेल करत आपलं बटेक टाचांकडे न्यायचं आहे. दोन्ही हात बॉडीच्या दिशेने, एक्झेल करत रिलॅक्स करायचंय. श्वासोच्छवास चालू ठेवायचा. इनहेल, एक्झेल, इनहेल, एक्झेल, इनहेल, एक्झेल. एकदा हळूहळू वर यायचं आहे ॲनिमल पोझिशन मध्ये. आता दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्यायचं आहे, जास्तीत जास्त जितकं जमेल तेवढं, परंतु टोज एकमेकांजवळ. ओके. परत एकदा टाचांकडे जायचं आहे आणि रिलॅक्स करायची बॉडी. इनहेल, एक्झेल, इनहेल आणि एक्झेल. बॉडी हळूहळू हळू अपवर्ड आणायची आहे. इथून आपण पर्वत आसनात जाणार आहोत. पर्वत आसनात जाण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवायची की पर्वत आसनात जाताना बॅक पोझिशन ही खूप इम्पॉर्टंट असते. तर बॅक पोझिशन कशी ठेवायची ते मी एकदा सांगते. त्याच्यामुळे सगळ्यांनी डिस्टन्स घ्या पायामध्ये. आपल्या मॅट एवढा डिस्टन्स घेतला तर उत्तम, जो आपल्या हिप विड्थ पेक्षा जास्त असतो. ओके. हातांमध्ये शोल्डर विथ डिस्टन्स आणि इथून आपलं जे नीज आहेत ते वर उचलायचे. देन बटेक. आपण आपल्या पाठीला कुठेही हलवणार नाही आहोत. आपण आपली पाठ ही फक्त आपल्या लोअर बॉडी प्रमाणे ऍडजस्ट करायची. तर बॅक आणि नेक एकत्र. इथून आधी इनहेल करत नी अप, बटेक्स वरच्या दिशेने पॉइंट करायचे. त्याप्रमाणे माझी बॅक ऍडजस्ट करतीये. इथे थांबायचं आहे. इनहेल आणि एक्झेल. अत्यंत उपयुक्त आसन आहे. स्ट्रेस, एन्झायटी, कुठल्याही प्रकारचं असा डिसऑर्डर असेल, कॉन्स्टिपेशन, डायबिटीज किंवा कुठल्याही प्रकारचा लाईफस्टाईल डिसऑर्डर असेल, त्यासाठी पर्वत आसन हे अत्यंत उत्तम आहे. त्याच्या मागचं कारण मोनोटोनस ब्लड फ्लो जो असतो बॉडी मधला, तो चॅलेंज होतो. आपल्या बॉडीचे सगळे अवयव हे या आसनामध्ये ऍक्टिव्हेटेड होतात. देन आपल्याला खूप उत्तम स्ट्रेच बसतो. बॉडी इन्व्हर्टेड पोझिशन मध्ये जाते. तो बॅलन्स करावा लागतो. तो आपण त्यागे बॅलन्सिंग मध्ये सुद्धा जातो. सो हे आसन सगळ्यांनीच रोज प्रॅक्टिस केलं पाहिजे. अगदी 3-4 मिनिटं होल्ड केलं तरी काही हरकत नाही. हँड स्ट्रेंथ साठी उत्तम आसन आहे. आणि ह्याच्यामध्ये आता आपण लेग स्ट्रेचिंग ऍड करणार आहोत.
तर लेग स्ट्रेचिंग साठी दोन्ही हील्स आधी अप ठेवायच्या आहेत, कंपल्सरी दोन्ही हील्स अप. आणि आता आपली जी राईट टाच आहे ती खाली, मग वर उचलायची आहे, लेफ्ट टाच खाली. अशा प्रकारे थोडं शिफ्ट करायचं आहे वजन. एकदा राईट टाचेवर, एकदा लेफ्ट टाचेवर, राईट लेफ्ट, राईट लेफ्ट, राईट लेफ्ट, राईट लेफ्ट. जसं की आपण वॉक करत आहोत अशा प्रकारे बॉडी हलवायची आहे. राईट लेफ्ट, राईट लेफ्ट, राईट अँड लेफ्ट. ओके, आसना रिलीज करायचं आहे, नीज डाऊन आणि बॉडी रिलॅक्स करायची आहे. या ठिकाणी आपण एक ब्रेक घेऊया आणि मग मूव्हिंग फॉरवर्ड पुढच्या आसनांकडे वळूया. देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड औरंगाबाद पारदर्शकतेसह विश्वासार्ह आणि सर्वोत्तम आर्थिक सेवा देणारी बँक म्हणून सुपरिचित असून सामाजिक उपक्रमातही नेहमी अग्रेसर असते. बँकेने आर्थिक आरोग्यासोबतच शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सर्वांच्या सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी देवगिरी बँक फिटनेस क्लब हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. सर्वांनी आपल्या आर्थिक उन्नतीसाठी देवगिरी बँकेच्या विविध सुलभ सेवांचा लाभ नक्की घ्यावा. त्यासोबतच आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फिटनेस क्लबच्या विविध उपक्रमांमध्ये सुद्धा सहपरिवार सहभागी व्हावे ही आग्रहाची विनंती. चला तर मग देवगिरी बँकेसोबत वाटचाल करूया आर्थिक आणि आरोग्य संपन्न आयुष्याकडे. मूव्हिंग फॉरवर्ड आपण ॲनिमल पोझिशन मध्ये होतो, तर इथून आपण फ्लो मध्ये पुढे सरकणार आहोत. तर ॲनिमल पोझिशन मधून आपण एकदा पर्वतासन केलं. आता परत एकदा पर्वतासन रिपीट करणार, बट दिस टाइम प्युअर पर्वतासन. त्याच्यामध्ये कुठल्याही लेग स्ट्रेचिंग किंवा पायांमध्ये अंतर असं काही नसणार आहे, प्युअर पर्वतासन. तर परत एकदा हिप विथ डिस्टन्स, दोन्ही पायांमध्ये मॅट विड्थ नाही, हिप विथ डिस्टन्स, दोन्ही हातांमध्ये शोल्डर विथ डिस्टन्स. इनहेल आणि एक्झहेल करत आधी पाय उचलायचे आहेत, आपले नीज उचलायचे आहेत आणि देन बटेक्स वरच्या दिशेने पॉइंट करायचा आहे. त्याप्रमाणे आपली बॅक आणि नेक ऍडजस्ट करायचं आहे. इथून इनहेल आणि एक्झहेल वर फोकस करायचा आधी. एक्झहेल, इनहेल आणि एक्झहेल. आता आपला उजवा पाय हा आधी पुढे आणायचा आहे, मग डावा पाय आणि फॉरवर्ड बेंड मध्ये आपली बॉडी ऍडजस्ट करायची आहे. इथे फॉरवर्ड बेंड करताना बॉडी थोडी रिलॅक्स ठेवायची आहे. अप्पर बॉडी स्पेशली आपले हात थोडे रिलॅक्स ठेवायचे. कोणाचे हात खाली पुरत नसतील, फिंगर टिप्स टच होत नसतील, नो प्रॉब्लेम. आपण आपले पाय होल्ड करू शकतो किंवा हात खालच्या दिशेने जमिनीकडे पॉइंट करून ठेवू शकतो. दोन्ही पायांमध्ये हिप विथ डिस्टन्स. हिप विथ म्हणजे आपल्या ह्या मांड्या जिथे जॉईन होतात तिथे जेवढा डिस्टन्स असतो पायांमध्ये, तो सेम डिस्टन्स आपल्या खालच्या पायांमध्ये. आउटर एजेस एकमेकांना पॅरलल. इथेच थांबायचं आहे. परत एकदा श्वासावर लक्ष द्यायचं. इनहेल, एक्झहेल, इनहेल, एक्झहेल. आता दोन्ही एल्बोज पकडायचे आहेत अपोजिट हँड मध्ये आणि आपली बॉडी थोडीशी रिलॅक्स ठेवायची आहे. आणि एकदा राईट साइडला, लेफ्ट साइडला अपर बॉडी ट्विस्ट करायची आहे. अगदी सावकाशपणे, कुठलाही जर्क न देता, फोर्सफुली ट्विस्ट न करता, अगदी हलकेपणाने राईट, लेफ्ट, राईट. थोड्या पायांमध्ये मुंग्या येणार आहेत, समजून घ्यायचंय. थोडी बॉडी पुश करायची आहे. राईट, लेफ्ट. हँड रिलीज करायचे आहे. स्लोली अपर डिरेक्शन में हात वर आणायचे आणि रिलॅक्स. ओके, आता इथून आपण परत एकदा
स्टँडिंग पोझिशन्स मध्ये जाणार आहोत. स्टँडिंग पोझिशन्स मध्ये मी ह्या अँगलने दाखवते, सगळ्यांनी सुटेबल अँगल मध्ये उभं राहायचं आहे. मी अशा अँगल मध्ये उभं राहण्याचं रिझन, आधी आपल्याला ताडासनामध्ये पॉस्चर करेक्ट करायचं. कोर ऍक्टर, ग्लूट्स ऍक्टर, नीज ज्या आहेत त्या सॉफ्ट ठेवायच्या आहेत, आउटर एजेस पॅरलल. बॉडी कधीही अशी मागच्या दिशेने किंवा अशी पुढच्या दिशेने ठेवायची नाही. ही अतिशयोक्ती आहे, परंतु स्लाइटली जरी आपलं बटक बॅक साईडला गेलं तर आपली लोअर बॅक पिंच होते. आणि इफ आपल्याला पोट पुढे काढून उभी राहायची सवय असेल तर अगेन लोअर बॅक पिंच होते. तर दोन्हीचा मधला एक पॉइंट असतो जिथे आपली लोअर बॅक पिंच होत नाही, जिथे आपली लोअर बॅक सेफ राहते, अशा ठिकाणी उभं आहे. अशा प्लेसला आपली लोअर बॉडी फिक्स करून अप्पर बॉडी ही थोडीशी ऍक्टिव्ह ठेवायची आहे. कारण आता आपण जो पुढचा एक्सरसाइज करणार त्याच्यामध्ये आपण फक्त अप्पर बॉडीचा उपयोग करायचा. लोअर बॉडी ही फिक्स एका प्लेसवर फिक्स ठेवायची आहे. दोन्ही हात वरच्या दिशेने, इंटरलॉक फिंगर्स, आणि बॉडी हळूहळू ही आपल्या उजव्या साईडला बेंड करायची आहे. उजव्या साईडला बेंड करताना लक्षात ठेवायचं कोर ऍक्टर, कम्प्लिटली कोर ऍक्टर. उजव्या साईडला हळूहळू बेंड करायची आहे आणि डावी साईड पूर्ण स्ट्रेच होईल. लोअर बॉडी अजिबात हलवायची नाहीये. दोन्ही पाय एका जागी फिक्स ठेवायचे आहेत. फॉरवर्ड नाही यायचं, बॅकवर्ड नाही यायचं. अगेन ब्रीदिंग वर कंट्रोल. इनहेल, एक्झेल. इथे आपण बघू शकतो बेंड झाल्यामुळे एक साइड ही ओपन अप फील होते आणि जेव्हा आपण ब्रीथ करतो तेव्हा आपल्याला त्या साईडला जास्तीत जास्त ब्रेथ अवेअरनेस क्रिएट होते. सो हळूहळू इनहेल करायचं आहे, एक्झेल. बॉडी सेंटरला आणायची आहे. विथ नेक्स्ट एक्झिलेशन दुसऱ्या साईडला बेंड व्हायचं आहे. एक्झेल, इनहेल, exhale, inhale, and exhale. Back to center, relaxing your hands. Okay, hands relax करायचे आहेत. Moving forward, flow मध्ये next movement is take distance in between your legs. Outer edges parallel to each other. आपल्या पायाचे आणि जे heel आणि toes आहेत ते आतल्या साईडने एकमेकांना पॅरलल. कोर ऍक्टर, ग्लूट्स ऍक्टर, सेम थिंग. दिस टाइम इनर साइड सुद्धा ऍक्टर ठेवायचे आहे. हात आपल्या कमरेवर, हात कमरेवर ठेवायचे. इनहेल, विथ एक्झेल फॉरवर्ड बेंड करायचं आहे. इनहेल, बॉडी फक्त पॅरलल फ्लोअरला घेऊन जास्त पुश नाही करायचे. इनहेल, एक्झेल, inhale, exhale, inhale आणि exhale करत हळूहळू वरच्या दिशेने यायचं आहे. आतला डिस्टन्स रिड्यूस करायचा आहे. आता परत एकदा ताडासनात उभं राहायचं आहे. दोन्ही हात साईडला, बॉडी ऍक्टिव्ह. आणि आता आपण मुवमेंट सोबत परत एकदा ब्रीदिंग सिंक्रोनाइज करणार आहोत. तर ब्रीदिंग कडे लक्ष द्यायचं आहे. इनहेल करत दोन्ही हात वरच्या दिशेने सरळ, एक्झेल करत खाली. आपल्या ब्रीदिंगचं स्पीड लक्षात घेऊन हात त्या स्पीड मध्ये वर न्यायचे आहे आणि झेलच्या स्पीड सोबत हळूहळू खाली आणायचं आहे. परत एकदा इनहेल, exhale, inhale, exhale. परत एकदा इनहेल, एक्झेल. स्वतःशी कनेक्ट व्हायचं आहे. बॉडी मुवमेंट आणि श्वास दोन्ही एकमेकांसोबत मॅच करायचे आहे.
एक्झेल करत हात खाली. पुढची ऍक्शन परत एकदा इनहेल आणि दिस टाइम एक्झेल करत मात्र पूर्ण खाली बेंड व्हायचं आहे. एक्झेल इनहेल करत वरच्या दिशेने हात परत एकदा वर व्हायचा, सरळ व्हायचा आहे. एक्झेल हात खाली बेंड फॉरवर्ड व्हायचं आहे. परत एकदा इनहेल upward direction, body straight. Exhale, bend forward, हात खालच्या दिशेने. Exhale, inhale, up. Exhale, bend. Inhale, up. Exhale, bend. Last time, inhale. Up, exhale, bend. रिलॅक्स व्हायचं. दोन्ही हात खाली टेकवायचे आणि आपला राईट लेग लेफ्ट लेग दोन्ही बॅक नीज डाऊन. ओके. आता परत एकदा शशांकासन आणि ॲनिमल पोझिशन या दोन्ही मध्ये खेळायचं आहे. तर आपलं ब्रीदिंग त्याच्यासोबत सिंक्रो कसं करायचंय ते एकदा दाखवते. एक्झेल करत आपलं बटक हे पातांच्या दिशेने. इनहेल करत अपवर्ड यायचं. परत एकदा ॲनिमल पोझिशन. एक्झेल, इनहेल, ॲनिमल पोझिशन. एक्झेल, शशांकासन. इनहेल, ॲनिमल पोझिशन. एक्झेल, शशांकासन. इनहेल, ॲनिमल पोझिशन. ओके. आता कम्प्लिटली पोटावर फ्लॅट मॅटवर जायचं आहे. ठीक आहे. आता आपले हात हे छातीच्या रेषेत सरळ, आपले टोज एकमेकांना पॉइंट आणि लेग्स फ्लॅट ठेवायचे आहेत आणि आपला कोर ऍक्टिव्ह. इथे भुजंगासन करायचं आहे. परंतु परत एकदा श्वासासोबत सिंक्रो करत आपल्याला आसनामध्ये जायचं आहे. अर्ध भुजंगासन. तर एकदा भुजंगासन कसं आहे ते दाखवते. कोर ऍक्टिव्ह, ग्लूट्स ऍक्टिव्ह, टोज एकमेकांना जॉईन. ओके. इथून पुढे इनहेल करत एल्बोज स्वतःकडे खेचायचे आहे. फक्त चिन आणि चेस्ट अप करायची आहे. कोर डाऊन, नेव्हल डाऊन. एक्झेल करत खाली जायचं आहे. या प्रकारे इनहेल करत अर्ध भुजंगासन. एक्झेल करत खालच्या दिशेने. इनहेल, अर्ध भुजंगासन. एक्झेल, खाली जायचंय. इनहेल, एक्झेल. Inhale, glutes active. Exhale, खालच्या दिशेने. Inhale, up. Exhale, down. Inhale, up. Exhale, down. बॉडी रिलॅक्स करायची आहे. हात साईडला ठेवायचे आहे. पाम फेसिंग अपवर्ड डिरेक्शन. ओके. दोन्ही पायांमध्ये थोडा डिस्टन्स घ्यायचा आहे. आपला जो डावा गाल आहे तो जमिनीवर ठेवून उजव्या साईडला बघायचा आहे. इथे एकदा श्वासावर लक्ष द्यायचं आहे. इनहेल, एक्झेल, इनहेल, एक्झेल. 5 श्वासोच्छ्वास घ्यायचे आहेत या पोझिशन मध्ये. इनहेल, एक्झेल, इनहेल आणि एक्झेल. बाजू बदलायची आहे. मान डावीकडे, आपला उजवा गाल जमिनीवर. परत एकदा इनहेल, एक्झेल, इनहेल, एक्झेल.
Inhale, exhale, inhale, exhale. शेवटचं एकदा, परत एकदा. Inhale, exhale. मान सेंटरला आणायचे आहे. चेन ऑन द फ्लोर. हात परत छातीच्या रेषेत सरळ, पाय एकमेकांकडे, आणि इथे बॉडी पुश करायची आहे कम्प्लिटली. आणि परत एकदा पर्वतासनात जायचं आहे. पर्वतासनात गेल्यावर हाता वरच्या दिशेने आणि आपले हात आफ्टर मायक्रोबेंडिंग नीज, बटेक्स वरच्या दिशेने, मान आणि पाठ सरळ. कुठेही बेंड नकोय, कुठेही असे आसन नकोय. पूर्णपणे स्वतःला झोपून द्यायचं आहे पर्वतासनात. हाताचा पायाचा चांगला सपोर्ट घ्यायचा आहे आणि इथे एक्झेल करायचंय. इनहेल करत नीज डाऊन. पुढच्या एक्झिलेशनला परत एकदा नीज अप, पर्वतासन. एक्झेल, इनहेल, नीज डाऊन. एक्झेल, inhale, knees down. Exhale, inhale, knees down. ठीक आहे. आता इथून पुढे आसन प्रॅक्टिस मध्ये वळण्याच्या आधी एक गोष्ट सांगते. पर्वतासन हे जसं मी मगाशी मेन्शन केलं, सगळ्यांसाठी खूप उपयुक्त आसन आहे. कोणाला बॅक पेन, लोअर बॅक पेन स्पेशली, कोणाला शोल्डर पेन किंवा सॉर्ट ऑफ कुठलाही प्रॉब्लेम असेल, त्या सगळ्यांसाठी हे आसन खूप इम्पॉर्टंट आहे. तर आपण हे 20 सेकंदापासून 3 ते 4 मिनिटं किंवा बरेच लोक 5-5 मिनिटं सुद्धा होत करू शकतात. तर आपण ते एम ठेवायचं आहे आणि हे आसन रोजच्या प्रॅक्टिस मध्ये इन्क्लूड करायचं आहे. हँड स्ट्रेनिंग साठी फिजिकल आस्पेक्ट म्हटलं तर हँड स्ट्रेनिंग साठी खूप इम्पॉर्टंट आहे. ब्रीदिंग आस्पेक्ट म्हटला तर आपण या आसनामध्ये स्वतःला रिलॅक्स करू शकतो. जितका जास्तीत जास्त फोकस आपण आपल्या श्वासावर करू, तेवढा बॅलन्सिंग व्यवस्थित होईल. टाचा नेहमी वरच्या दिशेने ठेवायचा आहे त्या आसनात, आणि जशी फ्लेक्झिबिलिटी इन्क्रीज होईल तशा हळूहळू टाचा खाली आणायचा आहे. बॅक आणि नेक हे कम्प्लिटली स्ट्रेट एका लाईन मध्ये, आणि कुठेही बॅक उगाच प्रेस करायची नाही आहे, उगाच हातांवर जास्त जायचं नाही आहे. इक्वल डिस्ट्रीब्युशन पायात आणि हातांमध्ये. ठीक आहे. आता आपण पुढे वळूया. तर पर्वतासन झाल्यानंतर परत एकदा आपल्याला आपला उजवा पाय पुढे आणायचा आहे. इथे अश्वसंचालन मध्ये परत आपण एकदा ब्रीदिंग वर्क करणार आहोत. तर हे ब्रीदिंग वर्क मागच्या ह्याच्यापेक्षा डिफरंट आहे. तर आधी अश्वसंचालन कम्प्लीट करायचं आहे. इनहेल करत, एक्झेल करत पाय सरळ करायचा आहे आणि टोज अप. परत इनहेल, एक्झेल, इनहेल, एक्झेल, इनहेल आणि एक्झेल. स्ट्रेच घ्यायचा आहे कम्प्लिटली. अश्वसंचालनात जायचं आहे. पाय रिलीज करायचा. आता आपला डावा पाय पुढे. अश्वसंचालन कम्प्लीट करायचं आधी, आणि मग हळूहळू समोरचा पाय सरळ करायचा आहे. टोज अप, फक्त टाचेवर, आणि इनहेल करत पुढे यायचा. एक्झेल, इनहेल, exhale, inhale, exhale, inhale, exhale, inhale. आता मागचा पाय उचलून समोरच्या पायाच्या रेषेत सरळ आणायचा आहे. परत एकदा रिव्हर्स पोझिशन, रिव्हर्स ऍक्शन मध्ये जायचंय. आता इनहेल करत अपवर्ड डिरेक्शन, एक्झेल करत डाउनवर्ड डिरेक्शन. परत एकदा श्वास आणि मूवमेंट सिंक्रोनाइज करायची आहे. इनहेल अँड अप,
Body straight, exhale. Bend forward, hands down, inhale. दोन्ही हात वरच्या दिशेने, exhale. Forward, inhale. Upward, exhale. Forward. Last time, inhale, up. This time bend forward नाही व्हायचं, फक्त हात खालच्या दिशेने आणायचे. Inhale, दोन्ही हात वर. Exhale, हात खाली. Inhale, दोन्ही हात वर. Exhale, दोन्ही हात खाली. बॉडी रिलॅक्स करायची आहे. तर असे सिंपल एक्सरसाइजेस आज आपण घेतलेले आहेत आणि ह्या एक्सरसाइज मध्ये जेव्हा आपण ब्रीदिंग सिंक्रोनाइज करतो तेव्हा पॉस्चर अजून डीपन होतं, पण जास्तीत जास्त ते पॉस्चर माइंडफुली करू शकतो. अगेन ब्लड सर्क्युलेशन जे मोनोटोनस असतं त्याला एक चॅलेंज करतो आपण, जास्तीत जास्त स्पेस क्रिएट करतो सो दॅट तिथे ब्लड सर्क्युलेशन इन्क्रीज होईल. ब्रीदिंग थ्रू आपण जास्तीत जास्त ऑक्सिजन प्रोव्हाइड करतो एखाद्या बॉडी पार्टला, किंवा आपल्या ऍक्शन थ्रू आपण जेव्हा स्पेस क्रिएट करतो तेव्हा आपण जास्त डीप इनहेल आणि डीप एक्झेल करू शकतो. सो येस, ह्या वेगळ्या वेगळ्या एक्सरसाइजेस मध्ये जेव्हा आपण ब्रीदिंग ऍड करतो तेव्हा बॉडी चॅलेंज सुद्धा होते, कम्फर्ट झोनच्या बाहेर येते. अगेन आपण स्पेस क्रिएट करतो, तसंच आपण जास्तीत जास्त एनर्जी प्रोव्हाइड पण करतो. या सगळ्या गोष्टी स्ट्रेस रिलीज करण्यासाठी कशा इम्पॉर्टंट आहेत, तर अगेन आपण स्ट्रेंथ आणि कार्डिओ, अगेन ब्रीदिंग, ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड करतो. सो ब्रेन मध्ये गुड हॉर्मोन्स सिक्रीट होतात अँड ते स्ट्रेस आणि एन्झायटी दोन्ही रिड्यूस करण्यासाठी हेल्प करतात. तर आता पुढच्या कडे बघूया, प्राणायाम. तर सगळेच प्राणायाम तर मी आज घेऊ शकत नाही, परंतु उज्जयी हा एक प्राणायाम आहे जो आपल्याला स्ट्रेस एन्झायटी मध्ये खूप हेल्प करतो. स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन, एनी काइंड ऑफ मेंटल हेल्थ रिलेटेड गोष्ट आहे. त्यासाठी आपल्याला उज्जयी प्राणायाम खूप हेल्प करतो. बऱ्याच लोकांना माहीत असेल कसा प्रॅक्टिस करायचा किंवा कशासाठी तो उपयोगी आहे, किंवा काही लोक ऐकून असतील, तर आज मी तो डेमॉन्स्ट्रेट करणार आहे. अगेन हा एक प्राणायाम म्हटल्यावर ब्रीदिंगच्याच रिलेटेड आहे, परंतु ह्याच्यामध्ये आपण फोकस आणि टेक्निक या दोन्ही गोष्टी इन्क्लूड करतो. दिसायला खूप सिंपल आहे, परंतु एक टेक्निक आहे हाऊ वी आर सपोज टू ब्रीथ. तर डेमॉन्स्ट्रेट करते, सगळ्यांनी फॉलो करा. हात गुडघ्यांवर, नॉर्मल ब्रीदिंग. सगळ्यात आधी डोळे बंद ठेवायचे, आपल्या श्वासावर लक्ष द्यायचं आहे. प्राणायामासाठी माइंड काम डाऊन करायचं आहे. इनहेल आणि एक्झेल. तर आता उज्जयी प्रॅक्टिस करण्यासाठी सगळ्यात आधी इनहेल नाकाने करायचं आहे आणि एक्झेल करताना असं एक्झेल करायचं आहे. आ हे स्वर, हा स्वर एक्झेल करायचा आहे विस्पर, आ नाही करायचा, आता विस्पर करायचा आहे तोंड उघडं ठेवून. तर परत एकदा इनहेल, एक्झेल, इनहेल, inhale, inhale, प्रिपरेशन करत आहोत आपण उज्जयीसाठी. तर हा आ विस्पर करताना आपल्याला श्वास हा इथे जाणवतो, अगदी बरोबर राईट, कारण आपण तोंडाने एक्झेल करत आहोत, तर आपल्याला श्वास इथे जाणवत आहे. आता ही सेम ऍक्शन जी आपण ऍक्शन केली ती लिप्स क्लोज करून कंटिन्यू करायची आहे. कशी, तर श्वास
स्टील आपण आता ह्यावेळेस लिप्स क्लोज केल्यामुळे नाकातनं बाहेर टाकत आहोत, परंतु ऍक्शन मात्र इथे जाणवली पाहिजे. जेव्हा आपण करतो तेव्हा श्वास इथून बाहेर येतो असं फील होतं थ्रोटच्या इथून, परंतु हाच जर तोंड बंद करून विस्पर केला तर श्वास इथे फील होईल, परंतु नाकातनं बाहेर येईल. आणि तोच फॅक्टर इम्पॉर्टंट आहे, आपल्याला श्वास इथे फील झाला पाहिजे. तर इनहेल नॉस्ट्रलनी नॉर्मल, एक्झेल लिप्स क्लोज विस्पर करायचा आहे. एक प्रकारचा आवाज हिसिंग साऊंड आपल्याला स्वतःला रिअलाइज होईल. समटाइम्स तो बाजूच्याला सुद्धा फील होऊ शकतो, परंतु हे लक्षात ठेवायचं आहे की खूप जोरात आवाज नाही काढायचा, फोर्सफुल ब्रीथ नाही करायचा आहे, आपल्याला फक्त विस्पर करायचा आहे. विस्परिंग जो आपण तोंड उघडं ठेवून केला तोच लिप्स क्लोज करून असा ठेवायचा आहे. श्वास इथे फील होणं महत्वाचं आहे, हिसिंग साऊंड एकदम महत्वाचा आहे आणि कंटिन्यू करायचा आहे हा प्राणायाम 10 राउंड मिनिमम, आणि मॅक्झिमम आपण हा प्राणायाम एक सर्टन पिरियड साठी कंटिन्यू करू शकतो. तो वेळ मी सांगत नाहीये, कारण अगेन जेव्हा आपण आपण प्रोग्रेस करत होतो प्राणायामामध्ये तेव्हा आपल्याला आपल्या कम्फर्ट झोन ते रिअलायझेशन होतं आणि वी नो आपली बॉडी आपल्याला सांगते की इतका वेळ करणं प्रिफरेबल आहे, इतका वेळ करणं गरज नाहीये, काही वेगळे चुकीचे इफेक्ट दिसतात त्याच्यामुळे आता आपल्याला थांबायची गरज आहे. हे जेव्हा आपण रोज प्रॅक्टिस करतो तेव्हा प्राणायामात नाही कळत जातं, परंतु मिनिमम जेव्हा आपण पहिल्या सेटिंग मध्ये हा प्राणायाम करतो तेव्हा 10 ते 20 वेळा रिपीट करणं ऍडवाइजेबल. ओके, सो आपण एक 5 वेळा तरी प्रॅक्टिस करूया. इनहेल नॉस्ट्रलनी, एक्झेल करत हिसिंग साऊंड काढायचा आहे. इनहेल, exhale, inhale, exhale, inhale, exhale. या प्राणायामाचे इफेक्ट असे आहेत की आपण डीप ब्रीदिंग करायला बॉडीला हेल्प करतो. अगेन कोर ब्रीदिंग ह्याच्यात प्रेझेंट आहे. थर्ड, स्नोरिंग, आणि आपला जो हा पॅसेज स्नोरिंग म्हणजे घोरण्याचा जर कोणाला त्रास असेल आणि हा पॅसेज ज्यांचा नॅरो झालेला असेल ड्यू टू एनी रिझन, त्या सगळ्यांसाठी हा प्राणायाम खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा आपण इथून एक्झेल करतो आणि तो साऊंड इथे जाणवतो तेव्हा आपण आपल्या थ्रोटला एक चॅलेंज करत असतो, ऍक्टिव्हेट करत असतो. देन हा प्राणायाम जितका माइंडफुली करू तेवढा आपलं डीप ब्रीदिंग सायकल, ही डीप ब्रीदिंग हे खूप चांगल्या प्रकारे टाकलं जातं. आणि अगेन जेव्हा आपण माइंडफुली हा प्राणायाम करतो तेव्हा माइंड कामिंग, आपलं डोकं शांत करण्यासाठीचे इफेक्ट या प्राणायामामध्ये दिसून येतील. तर रोज हा प्राणायाम प्रॅक्टिस केला तरी काही हरकत नाहीये. 10 ते 20 वेळा आपण हा श्वासोच्छवास रिपीट करू शकतो. आणि लक्षात ठेवायचं आहे की फोर्स नाही करायचा स्वतःला कुठल्या गोष्टीसाठी, आवाज नाही काढायचे आहे जे अननॅचरल असतील. बघायचं आहे किती रिपिटेशन्स नंतर आपल्याला कुठे असं फील होत आहे की डिझी किंवा कम्फर्टेबल फील नाही होत तर तिथेच प्रॅक्टिस थांबवायची आहे. तर अगेन हा प्राणायाम स्ट्रेस रिलीफ साठी किंवा एन्झायटी रिलीफ साठी चांगला आहे, कारण आपण श्वासावर लक्ष जेवढं केंद्रित करू, श्वासाला जेवढं आपण ट्रेन करू, आपल्या बॉडीला ट्रेन करू त्याच्यासोबत एंगेज होण्यासाठी तेवढे गुड हॉर्मोन सिक्रीट होतील आणि अगेन आपण स्ट्रेस रिलीफ देऊ शकू आणि चांगला विचार करण्यासाठी बॉडी आणि माइंडला दोघांनाही त्या दिशेने वळवू. तर आजचं सेशन इथेच संपलेलं आहे आणि आय होप सगळ्यांना हे खूप हेल्पफुल होईल. आणि हा फ्लो जो आज आपण घेतला
तर तसाच सिमिलर फ्लो आपण स्वतःसाठी क्रिएट करू शकू. काही रिलॅक्सिंग आसन आपण त्याच्यात इन्क्लूड केले, पर्वतासन, शशांकासन किंवा वज्रासन, हे इन्क्लूड करून आपण एकामागोमाग एक आपल्या श्वासासोबत सिंक्रोनाइज केले तर आपण एक स्वतःसाठीचा रिलॅक्सिंग फ्लो तयार करू शकू. अगेन बॉडीला पुश करणं इम्पॉर्टंट नाही आहे, तर बॉडीला कम्फर्टेबल करणं, प्रत्येक आसनामध्ये तिला जाणीव करून देणं की ती कुठे ओपन होत आहे, ती कुठे क्लोज होत आहे, कुठे तिला अजून ताकदीची गरज आहे, कुठे तिला फ्लेक्झिबिलिटीची गरज आहे, हे ऑब्झर्व करणं. त्यासोबतच ब्रीद करणं, आपल्याला जास्तीत जास्त ऑक्सिजन, ब्लड सर्क्युलेशन ज्याने मिळेल, ज्याने प्रोव्हाइड होईल, इन्क्रीज होईल, या अशा सगळ्या ऍक्शन्सची त्याच्यात गरज असते. आणि माइंडफुली आपण ते करणं इम्पॉर्टंट असतं. त्या योग्य आपण आपल्या माइंडला, ब्रेनला गुड हॉर्मोन्स क्रिएट करण्यासाठी पुश करत असतो असं म्हणू शकतो. तो सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की अननेसेसरी काइंड ऑफ कुठलाही स्ट्रेस जेव्हा धन्यवाद आपण केलेल्या अतिशय उपयुक्त अशा मार्गदर्शनाबद्दल सर्व उपस्थितांचे मनपूर्वक आभार. पुन्हा भेटू पुढच्या शुक्रवारी पुढील सत्रात. तो आनंदी रहा, स्वस्थ रहा. धन्यवाद. देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड औरंगाबाद पारदर्शकतेसह विश्वासार्ह आणि सर्वोत्तम आर्थिक सेवा देणारी बँक म्हणून सुपरिचित असून सामाजिक उपक्रमातही नेहमी अग्रेसर असते. बँकेने आर्थिक आरोग्यासोबतच शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सर्वांच्या सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी देवगिरी बँक फिटनेस क्लब हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. सर्वांनी आपल्या आर्थिक उन्नतीसाठी देवगिरी बँकेच्या विविध सुलभ सेवांचा लाभ नक्की घ्यावा. त्यासोबतच आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फिटनेस क्लबच्या विविध उपक्रमांमध्ये सुद्धा सहपरिवार सहभागी व्हावे ही आग्रहाची विनंती. चला तर मग देवगिरी बँकेसोबत वाटचाल करूया आर्थिक आणि आरोग्य संपन्न आयुष्याकडे.